सो नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये. आणि आज आपण ब्लॉग यासाठी करतो आहे की आपण बघू शकतो की प्रचंड पाऊस पडतोय, पाणी भरलाय. आज आहे 19 ऑगस्ट, वाजल्यात 2:30 आणि मी तुम्हाला दाखवायला आलो आहे और गणी. तर मी तुम्हाला दाखवायला आलो आहे की भाई पाणी किती भरलं आहे. हे आमचा एंट्रन्स आहे, म्हणजे ही आमची बिल्डिंग आणि हे आपलं म्हणजे जो रोड आहे बिल्डिंगमध्ये येण्यासाठी. आणि इथे आपण बघू शकतात की पाणी एवढं भरलं, म्हणजे इथे पाणी एवढं कधी भरत नाही. तो ह्यावेळी पहिल्यांदाच आपल्या एरियामध्ये बऱ्यापैकी झालं आहे. मेडिकल गेलं आहे, लोक बाल्डीने पाणी काढतात आहे की कळत नाही आहे. काका बाल्डीने पाणी काढतात आहे की काय करतात कळत नाही आहे, पण मेडिकल पूर्ण पाण्यात गेलं आहे. लोकांच्या गाड्या चालू होतात आहे, बंद झाल्या, थंडावल्या आहेत. आणि हे बघा अशी काही परिस्थिती आहे. आपण सध्या आहोत वाकोला पोलीस स्टेशन, जो आपला आनंदनगरवाला जो एरिया आहे तिथे आहे. ही आहे आपली येस बँकची बिल्डिंग. बघू शकतात की जो आपला एरिया आणि हा जो आपला हे बघा, हा जो आहे ना, हा आगरीपाडा साईडला होतो. पुढे बऱ्यापैकी पाणी आहे. हे बघा पुढे जे आहे ना बऱ्यापैकी पाणी भरलं आहे. आणि जो आपला एक्सप्रेस हायवे आहे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, तो पण एकदम जॅम पॅक आहे. प्लस हे बघा सगळं काही पाहण्यामध्ये आहे. म्हणजे मला वाटतं की 26 जुलैच्या नंतर पहिल्यांदा इतक्या वर्षानंतर एवढा पाऊस पडला आहे आणि एवढं पाणी भरण्यात आलं आहे. बाई बघायला गेलं तर शाळेतल्या मुलांची आणि जे जॉब करतात ना त्यांची मजा झाली आहे. म्हणजे जे वर्क फ्रॉम होम करत नाही, कारण की सुट्टी मिळाली आहे. ते गाणं आहे ना, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का, तसंच झालं आहे. तळे शाळेभोवती तळे साठून सुट्टी मिळेल का, तर सुट्टी मिळाली. गाडी बघू शकतात भाई, अर्धी चाकं पाण्यात गेल्या. इथे स्कूटी गेली आहे पाण्यात, रिक्षा पाण्यात आहे, टपऱ्या सगळं पाण्यात आहे. हायवेला पाणी दिसतंय तुम्हाला पूर्णपैकी भरलं आहे. आणि या वेळेला ह्या साईडला आहे बघा, हा जो एरिया आहे ना, हा आपला गणपती मंदिरवाला एरिया. बऱ्यापैकी पाणी साठलं आहे पूर्ण. लोक आपल्या व्यवसायाची सगळी कामं, म्हणजे इकडे जे काही कामं आहेत ती सगळी घेऊन पाण्यात ना चालत येतात आहे. तर पाणी बऱ्यापैकी साठलं आहे. सो ते पाणी जे आहे ना ते माझ्या ढोपरापर्यंत आहे. इथे साईडला ना एक कन्स्ट्रक्शन साईट आहे, तर त्याचा खड्डा भरला आहे म्हणून एवढं पाणी भरण्यात आलं आहे असं म्हणू शकतात. लोक इकडे एन्जॉय करतात. हे बघा जे बॅरियर आहेत ना त्याची बोट केली आहे आणि त्याचे एन्जॉय करतात आहे. पाणी खूप जास्त भरलं आहे. लोक व्हॉलीबॉल काय खेळतात आहे. पण ते आहे ना की वर्क फ्रॉम ऑफिसवाल्यांना सुट्टी आहे, शाळेला सुट्टी आहे, पण वर्क फ्रॉम होम जे आमच्यासारखे, म्हणजे माझा एक मित्र आहे मंगेश करून, खास त्याला सांगावं वाटतंय मला की भाई तो बोलायचा की तुम्हाला खूप चांगली हे आहे की वर्क फ्रॉम होम आहे. पण असं नाही, आज आम्हाला वर्क चालू आहे आमचं काम. गाडी बघू शकतात पूर्ण पाण्यात भिजली आहे, म्हणजे पूर्ण पाण्यात डुबून गेली आहे. खरं बघावं तर या टायमाला जे आपला गटार रुंदीकरण किंवा खोल जे होतं ना ते सगळं करण्यात आलं आहे. पण तरी पण एवढं पाणी साठलं म्हणजे नवलच म्हणावं की पावसाने झोडून काढलं या टायमाला मुंबईला. बऱ्याच वर्षानंतर मुंबईवाल्यांना दाखवून दिलं आहे की भाई मी आहे, अजून गेलो नाही आहे, तर आहे. हे बघा लोक गाडी चालू करत आहे, अक्षरशः काय बोलतात त्यांना की स्ट्रगल चालू आहे लाईफचा. हे आपले टोईंग मॅनवाले आहेत. ओ भाई बाईक गेली पाण्यामध्ये, बाईक गेली बघा. आणि आता याला जाम खर्च येणार आहे, की बघा गाडी जी जाते आहे ना लाटा. तुम्ही अंदाज घालू शकतात. म्हणजे आता गाड्यांचे टायर ऑलमोस्ट जे आहे ते पाण्यात गेले आहेत. आणि हा फुटपाथवरती आहे, फुटपाथवरती पाणी आहे. खाली पाणी किती असेल याचा अंदाज तुम्ही घालू शकतात. हा आपला जो सँटाक्रूज बोरिवली वेस्टर्न एक्सप्रेस हायवे तो आहे. हा बघा माणूस खाली जातो आहे, तर त्यात तुम्ही अंदाज घाला भाई पाणी प्रचंड भरलं आहे. म्हणजे अजून जर पाऊस पडला आणि जर भरती आली म्हणावी तर परत 26 जुलै व्हायला जास्त टाईम लागणार नाही. स्कूल आणि जे ऑफिसवाल्यांना सुट्टी दिली आहे ते बरंच केलं. ह्या टायमाला फर्स्ट टाईम असं झालं आहे की जे
म्हणजे हवामान खात्याने जे अनुमान लावला की आज रेड अलर्ट दिला होता तो खरा ॲक्च्युअलमध्ये रेड अलर्ट होताच. कारण की आज पाऊस पडलाच आहे तसा सकाळपासून पडतो. म्हणजे बस 15 तारखेपासून जो पाऊस पडतो आहे ना तो आजपर्यंत कंटिन्यूस फक्त संध्याकाळी थोड्या वेळासाठी गेला जातो. नंतर असं चालू आहे ना. हे बघा आता थोड्या वेळासाठी थांबलं आहे पण अजून जर थोड्या वेळ पडला तर 26 जुलै होऊन जाईल नक्कीच. इथे तर आपण पाहू शकतात की ज्या आपल्या बाईक आहेत ना ते पूर्णपणे ना पाण्यात असे गेले आहेत. आणि हे बघा आता इकडे पाणी खूप जास्त आहे. टोईंग वॅन तुम्ही बघू शकतात. इकडे जी टोईंग वॅन आहे ना ती पूर्णपैकी पाण्यात ना जात आहे. टोईंग करायला आली की काय करायला माहीत नाही पण इथे पाणी खूप आहे बाई. हा बघा हा पूर्ण परिसर बघू शकता पाण्याच्या खाली आहे. जॉबरना यांना सोडण्यात आलं आहे आणि जिथपर्यंत नजर जाऊ शकते ना हा पूर्ण पाण्यातच आहे. हा आनंदनगरवाला एरिया आहे. हे आपलं गणपती मंदिर आहे. पूर्णपणे पाणी भरलं आहे. लोक गाड्या वर चढवतात म्हणजे घरात घेतात आहे अक्षरशः. एवढं पाणी आहे बघा. गाड्यांचे हाल झाले आहेत पाण्यात. अर्ध्यापेक्षा जास्त तर पाण्यातच पडले आहेत बाई. खरंच खूप जास्त नुकसान झालं आहे. पण काय म्हणावं बाई या टायमाला निसर्गापुढे कोणाची काय चालत नाही ते म्हणतात ना ते खरं आहे. तुम्ही किती प्रयत्न करा किती तुम्ही सिव्हिलाइज व्हा किती तुम्ही पुढे जा पण जेव्हा निसर्गाचा कोप होतो तेव्हा आपल्याला बोलतात ना की सगळं आठवलं जातं. असंच झालं आहे ह्या टायमाला. माझं तर बाई प्रचंड असं मन करतं आहे की बाई गाडी आपली हिमालयन मस्त घ्यायची आणि कुठेतरी जायचं आहे. की आपल्याला काय एवढं पाणी असणं म्हणजे काय फरक पडत नाही. एवढ्या पाण्यात आपण आरामात सर्वाईव्ह करू शकतो. गाडी पण आपली त्याच्यासाठीच बनली आहे आणि आज तशी जास्त वाहतूक पण नाही आहे. लवकर चालले आपल्या घरी जेवढ्या लवकर पॉसिबल होऊ शकतं तेवढ्या. पण जॉब आहे. जॉबमुळे आपल्याला करायला भेटणार नाही आहे त्यामुळे ते आपण अवॉइडच करणार आहोत. आपण म्हणून एक अर्ध्यासाठी आलो आहे खाली बघायला की ॲक्च्युअलमध्ये कंडिशन काय आहे आणि तुम्हाला दाखवायला. सो इथे आपण बघू शकतो इथे पाणी थोडं जास्त आहे. अख्खीची अख्खी जी रिक्षा आहे ना ती पाण्याच्या आतमध्ये गेल्या. आता हा जो एरिया आहे ना तो आहे आपला वाकोला पोलीस स्टेशनवाला एरिया आणि इथे तर प्रचंड जास्त बोलू शकतो म्हणजे पाणी भरलं आहे. एक मिनटं. हा जो एरिया आहे ना हे वाकोला पोलीस स्टेशन आहे. हा पोलीस स्टेशन आहे आणि पाणी पोलीस स्टेशनच्या बाहेरच. म्हणजे आज असं झालं आहे ना पोलीसवाल्यांना म्हणजे पोलीस स्टेशनमधलं तरी पाणी काढावं लागणारच आहे. त्यानंतर मग घरी जाऊन बायको सांगेल घरातलं पाणी काढायला ते वेगळं. म्हणजे आज त्यांचे नाकं नऊ झाले आहेत. पाणी तुडुंब भरलं आहे. इथे जास्त पाणी आहे कारण की हा जरा खोलगट एरिया आहे त्यामुळे हा जो एरिया आहे ना इथे जास्त पाणी साठतं. सो इकडे आज जाणं म्हणजे पॉसिबलच नाही आहे. सो हा जो एरिया आहे ना आपला तो वाकोला ब्रिजवाला एरिया आहे आणि इकडे एवढं कधी पाणी साठत नाही खरं म्हणजे आयुष्यात. आयुष्यात मी कधी नाही इथे नाही एवढं पाणी बघितलं नाही बाई. म्हणजे अक्षरशः हा जो एवढा रुंद एरिया आहे ना इथे पण तुम्ही बघू पाणीच पाणी आहे. स्वागत हॉटेल पूर्ण पाण्यात गेलं आहे. आज काही डायनिंग पण पॉसिबल नाही आहे. आणि हे बघ पूर्ण पाणीच पाणी खूप आहे ना इकडे. लाल गाडी पण खूप आहे ना. हां म्हणजे इकडे जाणाऱ्यांना बाहेरूनच जायचं. हे बघा हा जो स्वागतवाला एरिया आहे आणि इकडे हा जो आहे ना पोलीस स्टेशन आहे. बघा वाकोला पोलीस स्टेशन. एक मिनटं. हा बघा वाकोला पोलीस स्टेशनवाला एरिया आहे आणि इकडे जाम पाणी आहे बाई. इथे बॅरिकेडिंग केली आहे कोण आतमध्ये जाऊन नाही म्हणून. आणि हा जो आहे ना तो आपला वाकोला ब्रिजवाला एरिया आणि इथे पण पाणी आहे. इकडे कधी पाणी बघितलं नाही पण इथे आज पाणी आहे. सो एवढं पाणी इकडे आयुष्यात कधी बघितलं नाही. म्हणजे या टायमाला असं बोलू शकतो की खूप पाऊस पडला आहे. एक मिनटं तुम्हाला दाखवतो. इकडे ना एक आपला जो डोसावाला आहे ना त्याचं होतं म्हणजे अक्षरशः पूर्ण पाणी भरलेलं आहे बघा. लोक जातात आहे ना या लोकांचा अंदाज घाला कमरेपर्यंत पाणी आहे बघा. तो येतोय तो. गाड्या अक्षरशः भिजले आहेत म्हणजे पूर्ण पाण्यात आहेत गाड्या. म्हणजे पूर्ण टायर अख्खे पाण्यात आहे. म्हणजे विचार करू शकता तुम्ही किती पाणी आहे इथे. मेडिकलवाल्याच्या इथे आम्ही वरती उभं राहायचो
जेव्हा पाऊस पडायचा ना तेव्हा आम्ही इकडे उभं राहायचो आणि भिजता कमीने इथे अंदाजे माझ्या कमी एवढं पाणी असावं, एवढं पाणी आहे. आणि एवढ्या पाण्यात जायला भीती काय माहिती आहे, एखादी जर वायर कुठे शॉर्ट सर्किट झाली असेल आणि काही पाण्यात असेल तर बाई लगेचच्या लगेच तुम्हाला स्वर्ग दिसेल. त्यामुळे जर तुम्ही कुठे असाल आणि खूप जास्त पाणी असेल तर तुम्ही उगाच जाऊ नये की पाणी कमरे एवढंच आहे म्हणून. तर तुम्ही थोडं स्वतःची काळजी घ्या, आरामात पहिल्या आधी घरी पोचा, नंतर मग या. आणि एवढ्या पाण्याचा नक्कीच प्रवास करू नका, कारण की ते तुमच्यासाठी आणि तुमच्या घरातल्यांच्यासाठी खूप धोकादायक आहे. तर त्यामुळे काळजी घ्या नक्की. आपल्याला पोलीस काका मिळाले आहेत, तर त्यांना काहीतरी सांगायचं आहे तुम्हा लोकांना, तर नीट ऐका त्यांचं काय बोलतात ते. अशा आपत्कालीन वेळी आम्हाला काम करण्यासाठी अति उत्सुकता वाटते, पण आम्ही जे कामाला वगैरे जाणार आहेत त्यांनी घराच्या बाहेर अजिबात पडू नका. आम्ही आहे जे काही तुमच्यासाठी करण्यासाठी आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करणार आहे. काही काळजी करू नका, सुरक्षित राहा, घरी राहा आणि व्यवस्थित राहा. नक्की नक्की ऐकलात तुम्ही, सगळ्या जिथे आहात तिथे राहा. पाणी कमी झाल्यानंतर तुम्ही घरी जा. सो थँक्यू काका. आणि काका आहेतच आपले, पोलीस काका आहेतच आपल्याबरोबर. सो ते लोक काय आहे ते बरोबर करतील. आज ते तुम्हाला फाईन काय बसणार नाही. सो जिथे आहात तिथे सेफ राहा. बाय द वे ह्याच काकांनी ना मला 3दा फाईन मारले, 3दा. त्यांना मी आठवत नसेल, मग मला ते नक्की आठवले आहेत. 3दा फाईन खाल्ली आहे बाई. आहेत ते आपल्या इकडचे, पण काय ना आता मी सगळं अपडेट केलं आहे. PUC नावाची माझ्याकडे, आता सगळं काढून ठेवलं आहे. आपण विसरलो होतो. तो हा जो आपला एरिया आहे ना, तो आपला स्टेशन साईडचा एरिया आहे. तो इकडे पण बऱ्यापैकी पाणी साठलं आहे. फक्त हा एक उचल भाग बोलू शकतो आपण, जो उंच भाग आहे तिकडे पाणी नाही आलं. बाकी दोन्ही साईडला जाम पाणी झालं आहे. बरं तुम्ही लोक मजा करताय भावांनो. हा जो आहे तो आपला येस बँकवाला एरिया आहे. इकडे अजूनपर्यंत एवढं पाणी साठलं नाही आहे. हा जरा कसं उंच भाग येतो ना, इकडे पाणी साठलं नाही आहे. पण बहुतेक बाकी जेवढे पण जागा आहेत ना, जास्त करून सँटाक्रूज ठिकाणी, मिलन सभेला जर तुम्ही जाणार इथून तर इथून तुम्हाला खूप पाणी भेटेल. पण इकडे पाणी नाही. त्यांची मजा झाली आहे. पोरांनी ते बॅरिकेड जे आहेत ना, ते बघा, पोरांनी बॅरिकेड काढले आहेत. ॲज अन होडी म्हणून वापरली जाते. आणि इकडे भाई जमके पाणी आहे. म्हणजे अक्षरशः एवढं पाणी इथे म्हणजे खूप वर्षांत पाहिलं आहे. घाणेरड्या पाण्यामध्ये मजा करतात. चाय वालों को भाई फ़र्क नहीं पड़ता, बारिश हो पानी भरे कुछ भी हो, मैं अपना धंदा चालू रखेगा. आणि इथे बघू शकता की इथे पाणी बाहेर काढायचे हे चालू आहे. पाणी बाहेर काढलं जातं. दुकानात पाणी शिरलं आहे. लोकांचे हरणूक झाले भाई या पावसात. आणि हा विमान पण भिजला आहे. आम्हाला धुवून निघाला आहे. तो चांगली गोष्ट हीच आहे एवढ्या पावसात की हा विमान धुवून निघतोय. असं म्हणताय की उद्याही पाऊस आहे. आज तर सांगितलं होतं रेड अलर्ट होता आज. उद्याही आहे. आणि ॲज पर वेदर फोरकास्ट ह्या 2-4 दिवसात पाऊस आहे बाई. तो आता काय म्हणजे दहीहंडीपासून जो पाऊस पडतो आहे तो ह्या टायमाला हैराण केलं मुंबईवाल्यांना. म्हणजे ह्या टायमाला मुंबईचं तुम्हाला माथेरान झालं आहे, मुंबईचं सर्व झालं आहे. सो जिथे कुठे असाल तर सुरक्षित राहा, स्वतःला सुरक्षित ठेवा. घरी जर जाता येत नसेल तर तिथेच राहा जिथे आहात तिथे. आणि चला तर भेटू असंच अपडेट देत राहीन. जर उद्याही पाऊस असेल किंवा संध्याकाळी जरी असेल तर अपडेट देत राहीन. बाकी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. चला मिळू. बाय बाय.